ठेवीदार हवालदिल या न्यूज 18 लोकमतच्या विशेष वृत्तमालिकेत आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण जाणून घेतोय की ज्यांनी विश्वासाने बँकांमध्ये ठेवी ठेवल्या आणि त्या बँक ज्या आहेत नियमबाह्य पद्धतीने त्या बँकांनी कर्जाचं वाटप केलं आणि अखेर ती बँक डबघाईला गेली आणि त्यामुळे बहुतांशी ठेवीदारांचे पैसे अडकले. त्यापैकीच एक बँक म्हणजे ती कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आलाय. मोठ्या रकमेची थकीत कर्ज आणि अनागोंदी कारभारामुळे अडचणीत आलेल्या बँकांचा परवाना रिझर्व्ह बँकेने अखेर मंगळवारी रद्द केला आणि या आदेशानंतर बँकेवर सहकारी उपनिबंधकांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर दी कराड जनता सहकारी बँकेच्या सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबई इथे 19 शाखा असून जवळपास 32,000वरती संचालक आहेत, सभासद आहेत. संचालकांचा मनमानी कारभार आणि हितसंबंध यामुळे सहकारी बँका डबघाईला आल्यात. आत्तापर्यंत राज्यात जर आपण बघितलं तर 100 सहकारी बँका बंद पडल्यात. लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकांमध्ये अडकलेत. संचालकांच्या दबावातून दिली जाणारी मोठ्या रकमेची कर्ज हे बँका डबघाईला जाण्याचं मुख्य कारण आहे. आणि जर आपण लक्षात घेतलं तर वर्षानुवर्ष तेच संचालक निवडून येतात, दिलेल्या कर्जाची वसुली होत नाही आणि त्यामुळे सहकारी बँका बंद पडतात. सर्वसामान्य खातेदारांना केंद्रबिंदू मानून कारभार केला जात नाही, परिणामी सहकारी बँका डबघाईला जात आहेत. आणि याआधी पेण कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड, करणारा सहकारी नागरी सहकारी बँक लिमिटेड, पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, रुपी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिवाजीराव भोसले सहकारी बँक, सीकेपी कोऑपरेटिव्ह बँक, म्हापसा सहकारी बँक, मराठा सहकारी बँक आणि कपिल कोऑपरेटिव्ह बँक यासारख्या अनेक बँका डबघाईला आलेल्या आहेत. आणि याच विषयावर आज आपण बघतोय न्यूज 18 लोकमत विशेष वृत्तमालिका या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर आणते. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून राज्यातले जे ठेवीदार आहेत ज्यांचे पैसे वेगवेगळ्या सहकारी बँकांमध्ये अडकलेत त्यांच्या व्यथा आम्ही समोर आणतोय आणि राज्य सरकारपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवतोय. आजच्या सगळ्या वृत्तमालिकांमध्ये आम्ही राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणांच्या ज्या बँका आहेत, ज्या सहकारी बँका ज्या बुडीत निघाल्या त्याबद्दल आम्ही दाखवतोच आहे. आता धुळ्यातली एक अशी बातमी आहे याच संदर्भातली की धुळ्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर मोठ्या प्रमाणात सहकारी पतपेढ्या आणि खाजगी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायट्या असून हजारो ठेवीदारांचे 60 कोटींहून अधिक रक्कम त्यांची जी आहे ती अजूनही या बँकांमध्ये अडकून पडलेली आहे. जिल्ह्यातील श्री माऊली मल्टीस्टेट कोऑप लिमिटेड सोसायटीमध्ये जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचे 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम जी आहे ती अडकली आहे. श्री माऊली मल्टीस्टेट कोऑप सोसायटीचा अपार समोर आल्यानंतर संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ठेवीदार तसंच गुंतवणूकदारांना मात्र पैशांसाठी हेलपाटे मारावे लागतात, त्यामुळे पैसे नाही मिळाले तर आत्महत्येशिवाय आमच्यासमोर पर्याय नसल्याचे ठेवीदार सांगतात. धुळे जिल्ह्यातील ठेवीदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी. आपल्यासोबत काही ठेवीदार आहेत, त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. काय नेमक्या त्यांच्या समस्या आहेत मला सांगा की नेमक्या कुठल्या बँकेमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले होते, किती पैसे टाकलेले होते आणि काय नेमकं आश्वासन मिळालं होतं आणि काय परिस्थिती? मी धुळे येथील शिरूर माऊली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये माझे वैयक्तिक 10 लाख रुपये FD आणि RD म्हणून ठेवले होते. त्यांनी 1 वर्षाची 2 वर्षाची मुदत दिली होती. मुदत संपून सुद्धा ते मला मिळालेले नाहीत. आम्ही सर इथंच माऊली मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये पैसे टाकले. जवळजवळ 2 वर्षाच्या काही 3 वर्षाच्या ठेवी मुदत होऊन सुद्धा आम्हाला ठेवी मिळत नाही. आणि आम्ही म्हणजे मुलांचं शिक्षणासाठी पैसा ठेवलेला होता, पण आज आमच्यावर खूप वाईट कंडिशन आहे. सगळे दूरून गेले आमच्यापासून आणि सरांच्या मदतीने आम्ही हे कार्य करतोय. तेव्हा खरंच विनंती आहे की आमचा पैसा लवकर मिळावा. असं निश्चितच 2 ते 3 वर्ष झाले तुमचे पैसे अडकून त्या ठिकाणी. काय नेमकी परिस्थिती आहे, घर चालवताना काय अडचणी येत आहेत आणि एकूण पैशांसाठी कशाबद्दल तुम्हाला संघर्ष करावा लागतो? सर मी एक परीत अष्टाश्री आहे, मग आमच्या मागे माणसाची बिलकुल लिही नाही आहे. आणि आमचा जो पैसा आहे आम्ही 3 वर्षापासून आधी उज्ज्वलममध्ये अडकवला होता, नंतर माऊली म्हणजे ते नाव बदलावलं गेले. मालक एकच होता. आम्हाला वाटलं देऊन आम्ही 1-2 रुपया करून पैसे जमवतो आणि पैसे भरून दिलेले. आमचे स्वतःचे पण जेवढे कमवले होते तेवढे त्याच्यातच टाकून दिलेले आहेत आणि लोकांचे बी त्याच्यातच अडकून गेलेले आहेत. लोक आम्हाला म्हणजे डायरेक्ट आत्महत्या करायची पाळी. जरी एका महिन्यात जरी नाही मिळाले ना तरी आम्ही पुढच्या महिन्यात दिसणार बी नाही, या जगामध्ये पण नाही राहणार, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमची. खूप म्हणजे खूप वाईट आहे, बोलू पण शकत नाही. आम्ही इतके म्हणजे ग्रासून गेलेलो आहे. लोक काही बोलून जातात आम्हाला आणि काही करून म्हणजे आमचे जर म्हणजे आम्हाला न्याय मिळेल म्हणून आम्ही हे पण केलं होतं. वर्षापासून आम्ही त्याच्याशी झुंज देतोय, पण काहीच कोणताच परिणाम झालेला नाही. अजून पण काहीच पैसे मिळायचे आशा पण वाटत नाही. म्हणजे आमचे जितके जास्त म्हणजे जेवढे लवकर आम्हाला जर न्याय मिळाला ना, खरंच आम्ही म्हणजे आज एकच मुलगा आहे, पण मुलगा पण
पासून वंचित होऊन गेलेला आहे, म्हणजे भविष्यच राहिलेलं नाही आमचं. मुलीचं शिक्षण बी बाकी अजून आज अशी कंडिशन आहे 10वीचं वर्ष असताना सुद्धा आम्ही म्हणजे मोबाईल सुद्धा घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. सगळे नातेवाईक सुद्धा सुटून गेलेले आमच्यापासून. आणि मी आज बी पतसंस्थेत दुसरं काम करते, पण ते तिथला पगार कमी आहे, त्यामुळे हे काम आम्हाला आरडीचं करावं लागलं आणि आम्ही त्यातून केलं. ते आरडीचं काम 2 पैशांसाठीच आम्ही बी केलेलं आहे. आम्हाला असं माहिती नव्हती तुम्ही फसवणूक होईल. कुठे ना कुठे राज्य शासनाने या संदर्भात कठोर भूमिका घ्यावी आणि या ठेवीदारांचा पैसा परत मिळण्यासाठी पाऊल उचलावं अशी एकूणच माफक अपेक्षा या सर्व ठेवीदारांची आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. यानंतर आपण थेट जाऊयात, काही शेतकरी नेत्यांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट तिथे. प्रपोजल आई है, हम सब ने फैसला किया है, उसको देखा है, उसको हम पूरी तरह से रद्द करते हैं. अगर सरकार द्वारा कोई प्रपोजल भेजती है तो उसके बारे में विचार करेंगे. दूसरा फैसला ये हुआ है, जियो सिम, जियो के जो जितने भी प्रोडक्ट हैं पूरे देश में नेशनल लेवल पर जो मॉल्स है सभी का बाइकाट करेंगे. पूरे देश में एक दिन का जिला हेडक्वार्टर पर मोर्चा लगेगा. 14 तारीख शुक्रवार को उनको घेरेंगे और वहां मोर्चा लगेगा. सोमवार. पूरे देश में लगातार रोष प्रदर्शन जारी रहेंगे. पंजाब, हरियाणा, यूपी, एमपी, राजस्थान और अदर स्टेट जहां पर पूरे रोष प्रदर्शन जारी रहेंगे. सर फिर से रिपीट कर दीजिए, क्या होगा जिलेवार प्लीज. पूरे देश में लगातार रोष प्रदर्शन जारी रहेंगे. पंजाब, हरियाणा, यूपी, एमपी, राजस्थान, इसमें 14 मध्य प्रदेश 14 तारीख को धरने लगाए जाएंगे. 14 तारीख को धरने लगाए जाएंगे. जो धरने नहीं लगाएंगे वो दिल्ली को कूच करेंगे. जयपुर दिल्ली हाईवे रोकने के लिए 12 तारीख तक फैसला कर लिया गया है. 12 तारीख तक उसको रोका जाएगा. जयपुर दिल्ली हाईवे 12 तारीख तक उसको रोका जाएगा. 12 तारीख से पहले रोक दिया, नहीं तो 12 तारीख तक तो रोक ही देंगे उसको. फाइनल है. अडानी अबानी के जो प्रोटेक्ट है, जहाँ मॉल्स हैं, अदर मॉल्स हैं, टोल प्लाजा हैं, बीजेपी के जितने भी नुमाइंदे मंत्री हैं उनका घेराव होगा. उनका पूर्ण तौर से बाइकाट करेंगे पूरे देश में नेशनल लेवल पर. जी बीजेपी के 12 तारीख को पूरे देश में एक दिन के लिए टोल प्लाजा फ्री कर दिए जाएंगे. एक दिन के लिए 12 तारीख को पूरे देश के टोल प्लाजा फ्री कर दिए जाएंगे. यही आज की मीटिंग का जो फैसला हुआ है. और इसी पर हम बेनती करूंगा कक्का जी से, वो विस्तार से बताएंगे. पुढे पाहूयात, राज्यामध्ये अनेक सहकारी बँका, पतसंस्था बुडीत गेल्यानं ठेवीदार आर्थिक संकटात सापडलेला आहे. आणि त्यातल्या त्यात जर आपण रायगड जिल्ह्यातील बँकांबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये पेण अर्बन बँक जी आहे त्याबद्दल बोलायलाच हवं. या बँकेची वार्षिक उलाढाल होती 775 कोटी रुपयांची, पण सुमारे 2 लाख खातेदार असलेली ही बँक सुद्धा आर्थिक डबघाईला आली आणि 2010 मध्ये पेण अर्बन बँक बुडाल्याचं स्पष्ट झालं. पेण अर्बन बँकेच्या संचालक, कर्मचारी आणि नातेवाईकांनी आपल्याच नातेवाईकांच्या नावावर कर्ज काढली आणि काही वर्षांनी ही बँक बुडीत गेली. हजारो छोटे छोटे दुकानवाले, फळभाजी व्यापारी, शिक्षक, शासकीय कर्मचारी, पोलीस, रिटायर झालेले लोक यांनी बँकेत पैसे ठेवले होते. या सगळ्यांचे पैसे बुडाले. याविरोधात ठेवीदारांनी मोठे मोर्चे काढले, पण त्यांच्या संघर्षाला अद्याप यश मिळालेलं नाहीये. रायगड जिल्ह्यात आजपर्यंत आणखी काही बँका बुडाल्यात. रायगड जिल्ह्यातलं 75 वर्ष जुने असलेलं हे पेण अर्बन बँक. या पेण अर्बन बँकमध्ये ठेवीदार आहेत 1,98,000च्या वरती. 750 कोटीची ही बँक आहे आणि 2010ला ही बँक बुडाली आहे. ठेवीदार आपल्यासोबत आहे. आपण ठेवीदारांना विचारूया, तुमचे किती पैसे होते, काय कसे बुडाले?
माझे पेन्शनचे पैसे आले होते, पण मी फार मिळवून माझे केवळ 5 लाख आहेत, पण ठेवीदारांचे एकूण 750 कोटीच्या वर आहेत. आणि हे सर्व ठेवीदार सर्वसामान्य थरातले आहेत, काही पेन्शनर आहेत आणि सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी याच्यामध्ये ठेवलेली आहे. ज्यांचे जमिनीचे पैसे आले ते म्हणाले की बँकामध्ये सेफ राहतील आणि ते आपण त्याच्या व्याजावरती पुढचं आयुष्य काढू. अशा पद्धतीनं 2, 4, 5 नव्हे तर 30-40 लाख एकेका शेतकऱ्याने ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे, या सगळ्यांचं पैसे सगळ्यांचे मिळाले पाहिजेत. सगळे गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत, छोटे व्यापारी आहेत. आणि असं असताना केवळ लिक्विडेशनमध्ये काढायचं आणि 1 लाखापर्यंत आहे म्हणून त्यांना 1 लाख द्यायचे आणि बाकीच्यांना घरी पाठवायचं, हा अतिशय अन्यायकारक असा नियम आहे. काय तुम्ही रिटायर झाल्यानंतर किती रुपये ठेवला तुम्ही? ते पहिल्यांदा आमचं तिथे म्हणजे पेन अर्बन बँकेमध्ये फक्त लॉकर होता आणि आपल्याला थोडंसं डिपॉझिट ठेवायला लागतं म्हणून ठेवलेले होते लॉकरकरता. आणि मिस्टर गेल्यानंतर माझे काय झालं, मला तिथे ठेवायचे वाटले पैसे म्हणून मी 25 लाख म्हणजे थोडे थोडे करून असे 25 लाख ठेवत पाहिजे आहे तिथे. तर हा प्रकार होईल एवढं मला म्हणजे मनात पण नाही आलं आणि माझं नशीब म्हणजे आहे. आणि मी प्रत्येक वेळी त्या ह्यांना पण विचारायचे कर्मचाऱ्यांना की काय हो व्यवस्थित चाललं आहे ना, बँकेचं व्यवस्थित चाललं आहे ना. नेहमी म्हणजे हे FD रिन्यू करायच्या वेळी विचारायचं आहे की व्यवस्थित चालली ना हो बँक. म्हणजे असं माहीत होतं ना, म्हणजे मिस्टर म्हणायचे तिकडे जाऊ नकोस, त्या बँकेत जाऊ नकोस, किती व्याज असू दे. आणि मग शेवटी नशिबा होतं म्हणून माझ्याकडनं हा प्रकार झाला की इकडे ह्या बँकेत 25 लाख ठेवले गेले आणि 10 वर्ष मला पेन्शन पण नाही आहे. म्हणजे आता कठीण दिवस झालेत ना. तर रिझर्व्ह बँकेनी याच्यावर जास्त कठोर नियंत्रण केलं पाहिजे बँकांवर. आणि ज्या बँका अडचणीत येत आहेत त्यांच्यावर वेळीच जर कारवाई झालेली असती तर ठेवीदारांवर ही वेळ आली नसती. कुठेतरी ह्याच्याकडे RBI आणि सरकारने लक्ष दिलं पाहिजे, या ठेवीदारांचे पैसे मिळाले पाहिजेत. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. यामध्ये बीडमधल्या मैत्री फंडबद्दल बोलायला हवं. मैत्री फंड बीड जिल्ह्यातील जर आपण लक्षात घेतलं तर 25 ते 30 हजार गुंतवणूकदारांच्या ठेवी यामध्ये अडकलेल्या आहेत. मैत्री फंडमध्ये जास्त व्याजाचं आमिष दाखवून यात कोट्यवधी रुपये गोळा केले गेले. एकट्या बीड शहरात 40 कोटी रुपये, बघा आकडा लक्षात घ्या, 40 कोटी रुपयांची गुंतवणूक यामध्ये झाली असं पीडित गुंतवणूकदार महिलांनी सांगितलंय. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती यांचे फोटो, अभिप्राय पुरस्कार दाखवून ठेवी गोळा केल्याने बहुतांशी लोकांनी याच्यावरती विश्वास ठेवला आणि महिलांनी देखील या ठेवी गोळा केल्या. लोकांच्या दारात येऊन आत्महत्या करण्याच्या धमक्या आता दिल्या जात आहेत आणि त्यांचे पैसे द्यावेत असं म्हणताना अक्षरशः ठेवीदारांच्या डोळ्यात पाणी आलंय. आणि या पीडित महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. काय सांगाल, तुमचे पैसे किती अडकले? आम्हाला सांगता येत नाही, लिहिता वाचता येत नाही मला. आणि मला रोज घरी भांडणं येत आमच्या. तर असं जीवास इतकं दुखतंय तरी आम्हाला दवाखान्यात कोणी दाखवत नाही. 10 लाख रुपये आहेत माझे आणि मला कसलं तरी आता वाचता येत नाही. हो, काय म्हणून दिले होते तुम्ही? आम्ही हे आता यायच्या घरी तुम्ही मैत्री पॉलिसी करा, मी म्हणायचे लिहिता वाचता येत नाही, करा तुम्ही, आम्ही आहेत म्हणायचे. केलं आम्ही, घरचे करू नका म्हणत होतं तरी केलं आम्ही. हो, आता काय काय अडचण येते? आता अडचण, लोक रोज येतात घरी भांडायला, शिव्या देतात, फोनवर बोलतात. मग काय सांगायचं आम्ही? दवाखान्याचा वगैरे खर्च कसं काय करीतच नाही, कोणी दवाखान्यात नेत नाही मला. तुमची काय अडचण? माझे 6-7 लाख रुपये अडकलेले. लोक येतात घरी आणि आत्महत्या करू म्हणतात नाही भेटले तर. हो, भरपूर. तुम्ही कोणाला भेटले नाही का? तुम्ही त्या संबंधित व्यक्तीला भेटले नाही का? नाही ना भेटलो. ते काय बोलत नाहीत का? काय सांगतात त्या संदर्भात? भेटतील म्हणतात, पैसे भेटतील. हां. काय अडचण आहे तुमची? आमची अडचण म्हणजे एवढीच आहे की आम्ही घराघरातून एक जणाची पॉलिसी आम्ही भरली, आश्वासन देऊन की 6 वर्षांनी तुमची पॉलिसी निघणार आहे. 6 वर्ष झालं तरी 6 वर्ष झाले आणि आमच्या पॉलिसी निघायच्या आम्हाला कंपनीने गंडा घातला. काय तर गुन्हा दाखल झाला, हे झाले 12 भानगडी सांगून. आता जवळपास 10-11 वर्ष होत आले तरी 1 रुपया कोणाला भेटलेला नाही. आणि मला हेच म्हणायचे, सरकारला आश्वासन देते की तुम्ही एवढं शेतकऱ्याची मदत करताय, सगळ्या गाववाल्याची मदत करताय, मग आमचाच पैसा आम्हाला द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? पैसे मिळेल मी आम्हाला ही अडचण येते की कारण लोक आमच्या दारात येऊन फाशी घेऊन म्हणतात सर. आणि माझी पॉलिसी धारक एक तर मेल आहे सर. तुम्हाला म्हणला होता की मी तुमच्या दारात पैसे घेऊन जाईन, पण तो आधीच मेला सर. आता त्याचे घरचे माझे आले तर मी काय करायचं? किती पैसे तुमचे? 8 लाख रुपये. घरचे कसे? घरची खूप रोज आमच्यात भांडणे सर. जवळजवळ 30 ते 40 कोटीचा प्रश्न आहे हा मोठा. आणि हे जर आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी अडकवलं तर आम्ही जे अशोक चव्हाण असतील,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मोदी सरकार असेल, यांचेच पुरस्कार म्हणजे पुरस्कार यांनी दिलेले पाहून छापलेले हे तुमच्या समोर बुक आहे माझ्याकडं. त्यांचे पुरस्कार आम्हाला दाखवल्यामुळे आम्ही पुढं लोकांना पण काम करण्यास भाग पाडलं. आम्ही पण काम केलं. इथं आम्हाला 2009 ऑफिस दिलं. ऑफिसचे आम्हाला टार्गेट दिले 2 कोटी कलेक्शन करा, 3 कोटी कलेक्शन करा. महिन्याला किती कलेक्शन होतं? महिन्याला इथं जवळजवळ 2010 5 कोटी, 2012 10 कोटी, असं कितीतरी कलेक्शन केलेलं आहे सगळ्या महिलांनी. आणि हा साधासुद्धा नाही, कोटीचा व्यवहार आहे. कितीतरी लोक कॅन्सरने मेले, तर कितीतरी महिलांच्या ऑपरेशनसाठी कुणी आम्ही सांगितलं होतं लग्नासाठी पैसे मिळतील. हे पुरस्कार सगळ्या लोकांनी पाहिल्यामुळे सगळ्यांनी गुंतवणूक चांगल्या पद्धतीने केली. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर आमचा प्रश्न सोडवावा अशीच मागणी या महिला करतात. ह्यावर प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आयुष्यभर रक्ताचं पाणी करून बँकेत ठेव रूपाने ठेवलेली पुंजी जी ती बँकेच्या दिवाळखोरीमुळे खरं तर आता परत मिळू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापुरात तर बहुतांशी कुटुंबांनी अशा ठेवी ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये कोणी बचत गटाची महिला असेल, कोणी गव्हर्नमेंट कर्मचारी असेल, कोणी खाजगी नोकरीत असेल. अशी सगळी लोक जी त्यांची कुटुंब आहे, आता त्यांच्या ठेवी त्यांना परत मिळत नाहीत म्हणून अक्षरशः त्यांचे संसार हे रस्त्यावरती आलेत. आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. बघूयात त्यांनी काय भावना व्यक्त केल्या. आमच्या ठेवीचं सर काय झालेलं आहे, आमच्या आईनं खूप कष्ट करून आहे ना पैसे जमा करून एका संचयनी म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये ठेवी केली होती. आमच्या तिघा भावांच्या शिक्षणासाठी, आमच्या पुढील भविष्यासाठी काय तर त्याचा उपयोग होईल या उद्देशाने आम्ही आमच्या आईने ठेवी ठेवली होती. ती कंपनी आहे ती बंद पडलेली आहे, दिवाळखोरीत निघाले आहे, त्यामुळे आमचे पैसे बुडालेले आहेत. आपल्यासोबत पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नक्की काय अनुभव आहेत. सर मला सांगा, सोलापूरमध्ये खरं तर अनेक बँका आतापर्यंत बुडालेल्या आहेत, त्यांचे कशा पद्धतीचे अनुभव आहेत आणि काय कारण आहेत मुख्य ह्या सगळ्या बँका दिवाळखोरीत निघण्याचे? बँकांचं व्यवस्थापन जे आहे ते योग्यरीतीने न होणं हे एकमेव कारण त्याच्या पाठीमागचं असतं. बँकांचे कर्जवाटप जे आहे ते कर्जवाटप वितरणाची पद्धत जी आहे ती एकाच व्यक्तिसमूहाला ती जास्त प्रमाणात कर्जवाटप करणे हे एक त्याचं कारण असू शकतं. दुसरं, कर्ज वितरण केल्यानंतर वसुलीमध्ये जे अडचणी येतात की वसुलीची प्रक्रिया राबवत असताना सगळं म्हणजे राजकीय असू दे, शासकीय असू दे किंवा सामाजिक असू दे, त्याचा हस्तक्षेप जास्त होतो. ठेवीदारांचे पैसे बँकांकडे, पतसंस्थांकडे असतात, ते आपल्याला कर्ज वाटप केल्याशिवाय तर तुम्हाला ठेवीवर व्याज देता येत नाही. कर्ज वाटप केल्यानंतर कर्ज वसुलीच्या प्रक्रियेमध्ये ह्या बाकीच्या सगळ्या विलंबामुळे संस्था अडचणीत येतात. आता संस्था अडचणीत येण्याचे मुख्य कारण काय असतात, तर ते वसुलीची प्रक्रिया राबवण्यासाठी शासनानं काही कालमर्यादा घालून दिलेली आहे. 60 दिवसाच्या आत तुम्हाला 101चे दाखले द्यायचे आहेत. कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये गेल्यानंतर तर बघितलं 2-2, 3-3 वर्ष आपल्याला 101चे दाखले मिळत नाहीत. सहकार न्यायालयामध्ये गेलो तर आपण 5-5 वर्ष, 6-6 वर्ष एक प्रकरण असे आहेत की 13-13 वर्ष झाले त्याचे निकाल लागत नाहीत. निकाल लागल्यानंतर त्याच्यामध्ये ते ठेवीदार कर्जदार काय करतात की परत अपिलात जातात. अपिलात जाण्याच्या अगोदर कमीत कमी 50% रक्कम त्यांनी आपल्या संस्थेमध्ये ज्या बँकेतून त्यांनी कर्ज घेतली तर ते भरलेली असली पाहिजे, तरच त्यांना अपिलात जायचा अधिकार आहे. एकंदरीतच या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील अनेक बँका ज्या बंद पडल्या आहेत त्यांना आता त्यांच्या ठेवी परत मिळतील का, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आणि अशीच परिस्थिती आहे कराड जनता सहकारी बँकेच्या खातेदारांची. गेल्या 3 वर्षापासून, लक्षात घ्या ना, 3 वर्ष तुमचेच पैसे, तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळू शकत नाहीत. काय त्या ठेवीदारांची व्यथा असावी. आम्ही त्यांच्याशी देखील बोललो. त्यांचं नेमकं काय म्हणणं हे आम्ही जाणून घेतलं. बघूयात. ना, आम्ही आमच्या 2.5 लाख रुपये FD मध्ये आहे. तर गेले 2 वर्षापासून इथे पैशाची गरज असताना पण देत नाही, म्हणून प्रत्येकाला नाईलाजाने ते लोक रिन्यू करतात. आम्ही पण नाईलाजाने गप राहतो, जाऊन द्या, रिन्यू तरी करतात, पैसे हातात नाही मिळत आहे, काय करायचं आहे, दुसरा मार्गच नव्हता. आणि आता तर काल जेव्हा बातमी समजली की बँक बंद झाली, आता आलो तर ते बोलतात फक्त 5 लाखापर्यंत तुमचं इन्शुरन्स, तुम्ही काय घाबरू नका, तुम्हाला मिळेल. अरे मग कोण मिळणार. ते बोलतात की ते आतमधला स्टाफ बोलतात की आमची नोकरी आता टर्मिनेट होणार. मग बोललो आम्ही कोणाला जाऊन विचारायचं. जर ही शाखाही बंद झाली आणि इथे कोणी बसलंच नाही तर मग तुम्ही प्रश्न कोणाला विचारा. तेच विचारतोय मी. इथे शाखा बंद झाली, इथे कोणी नसलं, शटर जर क्लोज असलं तर आम्ही कुठे जायचं हे सरकारला मग सांगायला नको. ते बोलतात ठीक आहे, पण त्यांना दाखवलं, त्यांना बोलतं आम्ही त्यांना नोकरी देणार नाही, त्यांना जॉब देणार नाही. मग काय करायचं, आम्ही कुठे जायचं, हे काही सरकार क्लिअर करत नाही.
सरकारने क्लिअर केलं. शेवटी जबाबदार सरकार असतो. जेव्हा घरचा मोठा माणूस जेव्हा काय असतो तोच असतो. मग हे काय सांगा, बोलतं ठीक आहे तुम्हाला मिळतील, नाही मिळालं शटर क्लोज असलं तर कुठे जायचं. नक्की तुमचे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे तुम्ही हां, माझ्या प्रॉव्हिडंट फंडचे पैसे पोस्टात होते. मी रिटायर झाल्यानंतर मी VRS घेतली, पोस्टात ठेवले आणि इथे पोस्टात 8% मिळेल, इथे 13% 12% देतो म्हणजे जास्त वेळ म्हणून आम्ही इथं ठेवले. आम्ही इथं ठेवल्यानंतर मिळाले 5-6 महिने म्हणजे वर्षभर मिळाले. वर्षभरानंतर सडनली इथे आलं तर बोलतं क्लोज झाली आहे बँक. हे नाही तुम्हाला एवढे 1,000च मिळतील. 1,000 नंतर मग अरे बापरे एवढे हे झाले ना, म्हणजे दॅट वॉज द शॉक. आणि मी तर अक्षरशः माझी मेसेज बोलते काय हल्ली वेड्यासारखे वागतात काहीतरी. मग तिला तुम्ही काय म्हणजे म्हणतात माणूस एखादी आत्महत्या करू शकतो तशी परिस्थिती माझी झाली होती. कारण माझ्या प्रॉव्हिडंट फंड म्हणजे भविष्य नाही राहायचे पैसे. तर तुमचं काय, तुम्ही काय केलंय? आमचं बी हेच परिस्थिती आहे, जे सर्वांची परिस्थिती तीच माझी परिस्थिती नाही, तुम्ही प्रॉव्हिडंट फंडचे पैसे नाही माझे प्रायव्हेट बाहेरचे पैसे होते ठेवलेले आणि त्या एक वर्षात बंद झाले. गेले किती वर्ष तुम्ही एरजरा घालताय? मी इथं 2-3 वर्ष चालले आहे. महिन्याला एक चक्कर असते आमची. तुम्ही सांगा तुमची काय परिस्थिती आहे, किती पैसे गुंतवले? 6 लाख आहेत. तर आम्हाला नंतर त्यांनी पहिला 1,000 दिले, नंतर सांगितलं तुम्ही 1 लाख काढून दिले त्यांनी आम्हाला 49 करून. आता 5 लाख आहेत त्यांच्याकडे आमचे. दर दिवशी येते मी इथून अशी फेरी मारते. आज नाही रिझर्व्ह बँक आमचं हे करणार ते तुम्हाला 6-6 महिन्यांनी. मी 6-6 महिन्यांनी पण यायची. आज काम नाही झालं, पुढच्या 6 महिन्यांनी या. आम्ही काय करायचं? मी लोकांकडचे पैसे घेतलेले होते, आम्ही काय करायचं? माझे पैसे मी त्यांना ते देणार होते, जागेसाठी घेतलेले. कोविडच्या कठीण परिस्थितीमध्ये पण तुम्हाला पैसे तुमचे मिळाले नाही? एक दिलेच नाही. काय करायचं आम्ही? कोणाकडे भिका मागणार? कोण काय देणार आहे? पण भीक द्या. वी आर रेडी टू बेगर ॲज अ बेगर म्हणून आम्ही मागू, पण आम्हाला द्या ना. भीक कोण देईल? कोविडमध्ये कोणाला हेच नाही, नुसते मास्कला पण पैसे नव्हते आमच्याकडे. आता तुम्ही सगळेजण काय करणार आहात जेव्हा आता असा निर्णय? आम्ही काय करणार ना, आम्ही इथे बघणार आणि इथे बसणार. एखादी आत्महत्या होणार आणि नंतर मग सरकारला लक्ष देणार. तरी पण सरकार लक्ष देणार नाही. आता इथे आत्महत्या झाल्यावरच शासन लक्ष देईल. इथे आमदार यांनी इकडे आलं पाहिजे ना. आले का कोण? तो कालिदास कोळंबकर किंवा आणखीन कोण इथे जाधव वगैरे कोणतरी आहे ते चौधरी, त्याच्यानंतर कोण इकडे नगरसेवक कोण आले का? बाबा तुमची परिस्थिती काय? आम्ही तुम्हाला निवडून दिलाय ना, तुम्ही यायला पाहिजे ना. बरंच मतं मागतात, नंतर कोण येत नाही. आता जनतेचे हाल जेव्हा सुरू आहे तेव्हा लोकप्रतिनिधी सुद्धा काही बोलायला तयार नाही, अशी प्रतिक्रिया या सर्वसामान्यांकडून मिळते. मुळातच आमच्या पैशांचं होणार काय असा मोठा प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे. आणि बहुतेक जण आपण पाहतोय की सिनियर सिटीजन आहे, त्यामुळे आता आमच्याकडे कमवण्याची ऐपत नाही. जे आम्ही ठेवी ठेवलेल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा जर असं गडांतर येणार असेल तर आम्ही करायचं काय, असा प्रश्न ही सर्वसामान्य लोक विचारताना आपल्याला दिसत आहेत. जर्नलिस्ट रमेश भटसा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सहकारी बँक चालवताना खबरदारी घ्यावी लागते. जनतेचे पैसे असतात, संचालक आणि ठेवीदारांकडून कर्ज देताना स्वयंशिस्त गरजेची असते, असं मत महसूल मंत्री थोरात यांनी व्यक्त केलंय. बँकिंग ही अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये विकासाकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु ज्यावेळेस बँकिंग चालवतो आपण त्यावेळेस काही गोष्टींची काळजी तर घेतलीच पाहिजे. त्यामध्ये कुठं सैलपणा आला तर निश्चितपणे तिथली बँक अडचणीत येत असते. कराड सहकारी बँक कशी अडचण आली याबाबतीत मला बारकावे माहीत नाहीत, परंतु सहकार क्षेत्रामध्ये मात्र काळजी घेण्याची गरज आहे. आणि हे साधन जे आहे ते लोकयोगी साधन आहे, आर्थिक विकासाचं साधन आहे. त्याला जपण्याची जबाबदारी तेथील असलेल्या व्यवस्थापनाची आहे, तशीच त्यांच्या सभासदांची सुद्धा आहे. दोघांनी काळजी घेतली पाहिजे. जो मागणारे मोठ्या संख्येनं असतात, परतफेडीचे प्रश्न असतात, त्यात भावनिक होऊन ज्यावेळेस कर्ज वाटप केलं जातं किंवा काही गैरव्यवहारातून केलं जातं ते निश्चित त्या संस्थेला त्रासदायक होत असते. आणि शेवटी मात्र फटका बसतो तो जे काही ठेवीदार असतात, अत्यंत गरीब ठेवीदार असतात, खूप काही त्यांनी आपल्या जीवनाची पुंजी ही तिथे ठेवलेली असती, ते अडचणीत येत असतात. यावर सरकार म्हणून असेल, रिझर्व्ह बँक म्हणून असेल, हे तर समजा काळजी घेतात, पण त्यापेक्षा स्वयंशिस्त अत्यंत महत्त्वाची असते, ती पाळली पाहिजे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रात should be discussing this, or we should send to select committee, because that will get opportunity to discuss in detail
but unfortunately, not a single solution from opposition was accepted, and in hurry, all these 3 bills were passed. That is one of the reasons why we started getting reaction from farming community. I must say that political parties are not directly involved in this agitation initiative, but farming community has realized that all these bills ultimately not protecting their main interests. There was a worry regarding minimum support price. That minimum support price issue was not mentioned anywhere in the bill, so that is also very disturbing thing for the farming community. And that is the reason what we have seen last practically 12-13 days in this cold, they are on the street very peacefully, they are expressing their unhappiness, and I think it was the duty of the government to take interest and try to resolve this issue. But barring some discussion, nothing has happened, and that is the reason ultimately we decided to approach highest authority, President of India, and with a request that they should convey the feeling of the farming community to the government. Good evening. We met the President and we informed him of our view regarding these bills. And we said that it is very important that these bills are taken back. A couple of points we mentioned to the President. The first was the manner in which these bills were passed. Without any discussion, without a conversation with the opposition parties, and certainly without a discussion with the Kisans of this country who have built this country. So the way the bills were imposed, we see it as an insult to the Kisans of this country. The Kisan has lost faith in the government. The Kisan does not believe that the government is acting in their interest, and that is why lakhs of them are on the streets. And non-violently, compassionately on the streets. They are struggling in cold weather with complete respect. So we informed the President that it is absolutely critical that these bills are taken back. हिंदी में बता देता हूँ. देखिए, जो किसान है उसने इस देश की नींव रखी है और वो दिन भर इस देश के लिए काम करता है. ये जो बिल पास किए गए हैं ये किसान विरोधी बिल हैं. प्रधानमंत्री जी ने कहा था कि ये बिल किसानों के हित के लिए है. सवाल उठता है कि अगर ये बिल किसानों के हित में है तो किसान सड़कों पे क्यों खड़ा है? किसान इतना गुस्सा क्यों है? क्योंकि इन बिलों का लक्ष्य प्रधानमंत्री जी के मित्रों को हिंदुस्तान का जो एग्रीकल्चरल सिस्टम है वो पकड़ाने का है. और किसान इस बात को बहुत अच्छी तरह समझ गया है. किसान की शक्ति के सामने कोई नहीं खड़ा हो सकता है और सरकार को गलतफहमी में नहीं होना चाहिए. सरकार को ये नहीं सोचना चाहिए कि किसान हट जाएंगे, डर जाएंगे. किसान, हिंदुस्तान का किसान डरेगा नहीं, हटेगा नहीं जब तक ये बिल रद्द नहीं कर दिए जाए. धन्यवाद. सर कृषी कायद्याच्या मुद्द्याला घेऊन आपण बघतोय सर्वपक्षीय नेत्यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेतलेली. यामध्ये राहुल गांधी असतील, सीताराम येचुरी असतील, शरद पवार असतील, सगळेच नेते आज राष्ट्रपतींच्या भेटीकरता गेलेले आहेत. आणि नेमकं तिथे त्यांनी काय निवेदन दिलं याबद्दलची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत देऊ केली. यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या वृत्तमालिकेबद्दल ठेवीदार हवालदिल याच विषयाला घेऊन आम्ही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. राज्यातल्या बुडीत बँकांचा आणि त्यातल्या ठेवीदारांचा प्रश्न न्यूज 18 लोकमतनं हाती घेतलाय आणि याच संदर्भात पीएमसी आणि सिटी बँकेच्या ठेवीदारांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. थेट आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, त्यांचे प्रश्न ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी नाही आलं का?
नाही, 100% पाणी म्हणजे मी अतिशय अस्वस्थ आहे. याचं कारण आपण बघाल, जवळपास 16 लोक मृत्युमुखी या सिटी बँकेच्या प्रकरणामध्ये पडलेली आहेत. म्हणजे कोणाला हृदयविकाराने गेलेत, काही लोकांना औषधासाठी पैसे उपलब्ध झाले नाहीत आणि मला वाटतं हा अतिशय गंभीर असा विषय आहे. खरं म्हणजे मी तुमचं IBN जी न्यूज 18 लोकमतचं मनापासून अभिनंदन करेन की अलीकडच्या काळामध्ये लोकांच्या जीवन मरणाशी असणारे विषय आपण अत्यंत पोटतिडकीनं मांडताय आणि मला वाटतं इथले 93,000 डिपॉझिटर्स आहेत की ज्यांचे पैसे द्यायचे आहेत. माझ्या या अशोकवन बोरिवली परिसरातील मी राहतो तिथले साधारण 25,000 लोक जी रोज माझ्याकडे त्या ठिकाणी सतावत असतात आणि त्यांना ऐकायला मिळतं आता नाबार्डकडे गेलं, RBIकडे गेलं आहे, मर्जिंग होतं आहे, परंतु नीट अजून त्यांना कोणी काही सांगत नाही. मी त्या ठिकाणी हा विषय राजकीय होऊ नये म्हणून थोडा त्या ठिकाणी शांततेने घेतला होता, परंतु आता लोकांचा उद्रेक त्या ठिकाणी वाढला आहे, लोक मरायला लागलेत आणि म्हणून निश्चितपणे मीही या प्रकरणात लक्ष घालणार आहे. विरोधी पक्षनेते म्हणून नाही, पण किमान तुमच्या भागातली ही सगळी मंडळी, तुम्ही बघितलं की तुम्हीच म्हणताय की तुमच्या मतदारसंघातली ही सगळी मंडळी आहेत किंवा तुमच्या भागातली आहेत विशेषतः, तर ते पाहता असं वाटत नाही की ही व्यथा तुमच्याच घरातली आहे आणि याला लवकरात लवकर या प्रश्नाची उकल निघालीच पाहिजे? 100% माझ्या घरातलीच व्यथा आहे. बरं, ते सगळे ज्येष्ठ सिनियर सिटीजन्स आहेत, निवृत्तीचे पैसे सगळे त्याने डिपॉझिट ठेवले होते, म्हणजे अक्षरशः ते उद्ध्वस्त झालेले आहेत आणि याच्यामध्ये शासनाने इंटरव्हेंट करण्याची आवश्यकता आहे. कारण फिजिबिलिटी त्या ठिकाणी राज्य बँकेने करूनच पाठवलेलं आहे प्रकरण, परंतु त्याच्यात काही हिस्सा जर राज्य शासनाने घेतला तर त्या ठिकाणी आणखी हे प्रकरण नीटपणे त्या ठिकाणी मर्जिंगचं होईल. आज धोरणात्मक निर्णयासाठी रखडलं आहे. 3 वर्ष झाले, तुम्ही म्हणता की या सरकारनं कदाचित जर पाऊल उचललं तर हा प्रश्न मार्गी लागू शकतोय. मग काय झालंय? मग अडतंय काय? कुठे अडतंय? काय सरकारमधलीच मंडळ याच्यात सामील आहेत म्हणून काही घडतंय? नाही, आपण उलट आता हा प्रश्न मार्गी लागायला स्कोप आहे. कारण जे बँकेचं त्या नेतृत्व करतात ते आनंदराव अडसूळ साहेब शिवसेनेचे नेते आहेत, सहकारी क्षेत्रात काम करतात, ते बँक त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती आणि आज सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. मला वाटतं त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा विषय त्या ठिकाणी अत्यंत प्राधान्याने घेतला पाहिजे. कारण सगळी मराठी मध्यमवर्गीय माणसं आहेत जे कुठे कर्मचारी म्हणून कुठे कामगार म्हणून काम करत आहेत आणि आज ती बेसहारा झालेली आहेत. तर माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यालाही विनंती राहणार आहे या सिटी बँकेचा प्रश्न त्या ठिकाणी धसास लावायला पाहिजे. पण लोकांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंकडे त्यांनी वेळ द्यावी म्हणून ही मंडळी प्रयत्न करतात. सरकारला वर्ष झालं तरी अजूनही त्यांना वेळ मिळत नाहीये आपली दाद मांडण्यासाठी. मायबाप ज्याला मुख्यमंत्री म्हटलं जातं त्यांची वेळ नाही. खरं म्हणजे हीच अडचण या सरकारमध्ये आहे. आज या सरकारमध्ये सगळ्यात प्रॉब्लेम ॲक्सेसिबिलिटीचा सरकारचे प्रमुख म्हणून आहे. कारण व्यथा वेदना मांडायच्या तर कोणाकडे, आणि त्याच्यामुळं ती एक मोठी अडचण होऊन राहिलेली आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की विधिमंडळाचं जे 14-15ला अधिवेशन होतं आहे त्याच्यामध्ये जेव्हा पुरवण्या मागण्या येतील त्यावेळेला मी राज्य सरकारकडे मागणी करणार आहे की तुम्ही सिटी बँकेच्या ह्या लोकांसाठी, ठेवीदारांसाठी आपण काही तरतूद पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून करा. कारण आज त्यांचं कुटुंब चालणं अवघड झालेलं आहे. आज मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्य व्यवस्थेवर खर्च करायला पैसे नाहीत आणि ज्या वेळेला आपण इतर क्षेत्रातल्या समुदायाला सहानुभूतीपूर्वक विचार करतो, मदत करतो, पैसे उपलब्ध करून देतो, त्यावेळेला मला वाटतं हे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातले लोक आहेत त्यांना मदत झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आग्रही भूमिका निश्चितपणे घेणार आहे. यानंतर वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रातल्या बँकांना कोणीही तारणहार राहिलेला नाही. पोलीस लग्नच यावरचे मोडलंच आहे, परंतु आता माझी जगण्याची आता उमेद राहिलेली नाही. उदरनिर्वाह कसा करतोय आमचं आम्हाला माहिती आहे. 25 लाख रुपये अडकले, 15 लाख रुपये या बँकेत अडकलेले आहेत. 30 लाख रुपये या बँकेत आहे. 3 लाख अडकले, पण अजून सुद्धा मला पैसे अजिबात मिळालेले नाही. ब्रेकनंतर थेट आपण जातोय वसईमध्ये. वसईमध्ये बघा, PMC बँक या सगळ्या बुडीत निघालेल्या बँकांमध्ये आणखीन एक बँक म्हणजे PMC बँक. या PMC बँकेत मोठ्या प्रमाणात म्हणजे मुंबई उपनगर त्याचबरोबर पश्चिमेतले नगर आणि उपनगर इथल्या बहुतांशी लोकांचे पैसे जे आहेत, व्यापाऱ्यांचे पैसे जे आहेत त्या बँकेमध्ये ठेवीच्या स्वरूपात होते. पण ही बँक देखील बुडीत गेली.
बघूयात वसईकरांनी काय म्हटलंय. PMC बँकेचे जे ठेवीदार आहेत ते माझ्यासोबत आहेत आणि त्यांना 14 महिन्यापासून न्याय मिळाला नाही. माझ्यासोबत ठेवीदार आहेत, त्यांना काय वाटतं नेमकं आपण त्याच्यात थेट तर सांगा काय सांगाल. अभी RBI के ऊपर विश्वास तो रहा नहीं है. RBI को PMC बैंक के रिगार्डिंग एक लेटर दिया गया था 2011 के अंदर कि बैंक में प्रॉब्लम चल रही है, लेकिन RBI ने उसके अंदर कोई एक्शन नहीं लिया. और अगर वो एक्शन लेता तो आज जो PMC बैंक बंद है या और बैंक बंद होते जा रहे हैं ऐसा कुछ होता. RBI डेली एक टीवी के अंदर ऐड देता रहता है कि सतर्क रहो, लेकिन सतर्क किससे रहो. RBI तो खुद ही सतर्क नहीं है. तो सारी जिम्मेदारी क्या डिपॉजिटर की है, वही सतर्क रहेगा, वही कुछ करेगा. RBI को कुछ नहीं करना. अगर RBI 2011 के अंदर सतर्क होती तो शायद PMC बैंक का ये हालत नहीं होता. और भी जो दूसरे छोटे मोटे बैंक हैं जिनकी प्रॉब्लम चल रही है, जिनका लाइसेंस रद्द किया जा रहा है, वो भी प्रॉब्लम नहीं होती. तो सरकार करे, RBI करे, हर चीज़ की जिम्मेदारी अगर ये डाल देंगे कि आपको ही देखना है तो आदमी बैंक में पैसा क्यों रखेगा. हमें बैंक में पैसा नहीं रखना है, हम हमारे पास रखेंगे. डिजिटल इंडिया क्या करेगा, कोई डिजिटल इंडिया को कोई मतलब ही नहीं है उसके लिए. मग RBI काय काम करते. माझ्यासोबत अजून एक ठेवीदार आहेत. मला सांगा की काय सांगाल यामध्ये कोणाची चूक आहे आणि तुमचे पैसे कसे मिळाले पाहिजे, काय मागणी आहे आपली. मेरा नाम जित्सु सेठ है और मेरा पूरा पैसा इस बैंक में है. मेरी सारी कमाई इस बैंक में है. आज सरकार को ये सोचना चाहिए कि मुंबई जैसे शहर में बिना पैसे के आम आदमी का गुजारा मुमकिन है क्या. सरकार आराम से सो रही है इसमें. RBI को कुछ पड़ा नहीं है, बस सतर्क रहिए. लेकिन मैं RBI से ये पूछना चाहती हूँ कि RBI के नाक के नीचे इतना बड़ा गफला हो कैसे गया. क्या कर रही थी RBI. आज हमारी इतनी काबिल सरकार है, हमारे इतने डायनामिक प्राइम मिनिस्टर जी है. क्या PMC के लिए एक सॉल्यूशन 14 महीने में निकल नहीं सकता है. मेरी हाथ जोड़ के विनती है हमारे प्रधानमंत्री जी से, अमित शाह जी से, निर्मला सीतारमन जी से कि आप तुरंत RBI को डायरेक्ट करें कि वो PMC को 22 तारीख के पहले चालू करे. हमें हमारा पैसा वापस चाहिए, हमारा मेहनत का पैसा हमें वापस कर दीजिए. थैंक यू. आमच्या मेहनतीचा जो पैसा आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील यांनी सर्वांनी लक्ष घालून यांचे जो ठेवीदार आहे आणि यांच्यावरती ज्यांनी हा फ्रॉड केलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करून या ठेवीदारांना पैसे द्या अशी येथील ग्राहकांची मागणी आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा. आयुष्यभर रक्ताचं पाणी करून बँकेत ठेव रूपाने साठवलेली पुंजी बँकेच्या दिवाळखोरीमुळे एका रात्रीत नाहीशी होते आणि त्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आलेत. सोलापूर जिल्ह्यातही असं चित्र पाहायला मिळतंय. ठेवीदार आणि तज्ज्ञांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर सरोस यांनी. कराड जनता बँकेच्या दिवाळखोरीनंतर राज्यभरातील अनेक बँकांचे प्रश्न जे आहेत ते ऐरणीवर आलेले आहेत. आपल्यासोबत असेच काही पीडित ठेवीदार जे आहेत ते आहेत. मला सांगा कशा पद्धतीने आपलं नुकसान झालेलं आहे, आपल्या ठेवी ज्या आहेत त्या बुडालेल्या आहेत, काय नक्की प्रसंग आहे तो. आमच्या ठेवीचं सर काय झालेलं आहे, आमच्या आईनं खूप कष्ट करून आहे ना पैसे जमा करून एका संचेनी म्हणून कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ठेवी केली होती. आमच्या तिघा भावांच्या शिक्षणासाठी, आमच्या पुढील भविष्यासाठी काय तर त्याचा उपयोग होईल या उद्देशाने आम्ही आमच्या आईने ठेवी ठेवली होती. ते जी कंपनी आहे ती बंद पडलेली आहे, दिवाळखोरीत निघाले आहे, त्यामुळे आमचे पैसे बुडालेले आहेत. त्या पैशाचं काय 1 रुपया आम्हाला भेटलेला नाही. शासनाकडनं काय अपेक्षा आहे. शासनानं याच्यावर काय तर उपाययोजना करून आमच्या ठेवीचं काय तर मोबदला द्यावा ही एक आमची भावना आहे. निश्चितच आपण पाहतोय की कशा पद्धतीने ठेवीदारांच्या ज्या आहेत त्या या ठिकाणी भावना आहेत. आपल्यासोबत पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नक्की काय अनुभव आहेत. सर मला सांगा, सोलापूरमध्ये खरं तर अनेक बँका आतापर्यंत बुडालेल्या आहेत, त्यांचे कशा पद्धतीचे अनुभव आहेत आणि काय कारण आहेत मुख्य ह्या सगळ्या बँका दिवाळखोरीत निघण्याची. बँकांचं व्यवस्थापन जे आहे ते योग्य रीतीने न होणं हे एकमेव कारण त्याच्या पाठीमागचं असतं. बँकांचे कर्जवाटप जे आहे ते कर्जवाटप वितरणाची पद्धत जी आहे ती एकाच व्यक्ती समूहाला ती जास्त प्रमाणात कर्जवाटप करणे हे एक त्याचं कारण असू शकतं. दुसरं, कर्ज वितरण केल्यानंतर वसुलीमध्ये जे अडचणी येतात की वसुलीची प्रक्रिया राबवत असताना सगळं म्हणजे राजकीय असू दे, शासकीय असू दे किंवा सामाजिक असू दे त्याचा हस्तक्षेप जास्त होतो. ठेवीदारांचे पैसे बँकांकडे, पतसंस्थांकडे असतात, ते आपल्याला कर्जवाटप केल्याशिवाय तर तुम्हाला ठेवीवर व्याज देता येत नाही. कर्जवाटप केल्यानंतर कर्ज वसुलीच्या प्रक्रियेमध्ये ह्या बाकीच्या सगळ्या विलंबामुळे संस्था अडचणीत येतात. आता पेण अर्बन बँकेचे खातेदार देखील हवालदिल झालेले आहेत. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधीनं.
रायगड जिल्ह्यातलं 75 वर्ष जुने असलेलं हे पेन अर्बन बँक, या पेन अर्बन बँकमध्ये ठेवीदार आहेत 1,98,000च्या वरती. 750 कोटीची ही बँक आहे आणि 2010ला ही बँक बुडाली आहे. ठेवीदार आपल्यासोबत आहे, आपण ठेवीदारांना विचारूया तुमचे किती पैसे होते, काय कसे बुडाले? माझे पेन्शनचेच पैसे आले होते, पण मी फार उडवून माझे केवळ 5 लाख आहेत, पण ठेवीदारांचे एकूण 750 कोटीच्या वर आहेत. आणि हे सर्व ठेवीदार सर्वसामान्य थरातले आहेत, काही पेन्शनर आहेत आणि सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी याच्यामध्ये ठेवलेली आहे. ज्यांचे जमिनीचे पैसे आले ते म्हणाले की बँकामध्ये सेफ राहतील आणि ते आपण त्याच्या व्याजावरती पुढचं आयुष्य काढू. अशा पद्धतीनं 2, 4, 5 नव्हे तर 30-40 लाख एकेका शेतकऱ्यांनी ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे या सगळ्यांचं पैसे सगळ्यांचे मिळाले पाहिजेत. सगळे गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत, छोटे व्यापारी आहेत. आणि असं असताना केवळ लिक्विडेशनमध्ये काढायचं आणि 1 लाखापर्यंत आहे म्हणून त्यांना 1 लाख द्यायचे आणि बाकीच्यांना घरी पाठवायचं, हा अतिशय अन्यायकारक असा नियम आहे. आणि याला आम्ही सगळं चॅलेंज केलं. ठेवीदार संघर्ष समितीतर्फे आम्ही माननीय उच्च न्यायालयात गेलो आणि तिथे न्यायालयाने याची चांगली दखल घेतली आणि या ज्या जप्त मालमत्ता आहेत, कारण संघर्ष समितीने सतत 10 वर्ष आंदोलनं करून ह्या ठेवीदारांच्या पैशातनं ज्या जागा घेतलेल्या आहेत, या चोरांनी घेतल्या होत्या, बँक बुडव्यांनी आणि गैरव्यवहार केले होते, ते सगळे आम्ही बाहेर काढले. आणि यातून ज्या मोठ्या प्रमाणात जप्त केलेल्या जमिनी आहेत की ज्या सिडकोच्या एरियामध्ये नैना म्हणजे विमानतळ एरिया, जो नवीन मुंबई विमानतळ एरिया, त्याची जवळपास 1450 गुंठे जागा आहे. रोहा आहे, पेण आहे, पाली, सुधागड, बीड, इतकंच नव्हे राजस्थानमध्येही काही जागा आहेत. ह्या सगळ्या आम्ही त्या उघड केल्या आणि त्या जप्त करायला लावल्या. माननीय उच्च न्यायालयाने ह्या पाहून सगळं आणि ह्या ठेवीदारांच्या पैशातनं घेतले लक्षात आणल्यानंतर हे जे आहे ह्या सगळ्या विकाव्या मालमत्ता आणि ठेवीदारांना पैसे द्यावेत आणि त्यांना मोकळं करावं अशी ऑर्डर केली. अटक केलं होतं. यांना संचालकांना वेळोवेळी अटकही झाली आहे. जवळपास 60हून अधिक संचालक, आजी संचालक, कर्मचारी, ऑडिटर, इतकंच नव्हे ह्या सगळ्याच्या बरोबर RBIचा जो तत्कालीन ऑडिटर होता किंवा इन्स्पेक्शन ज्यांनी केलं अब्दुल बरी खान, यांनी काही कोटी रुपये खाल्ले. त्यामुळे आमच्या हक्काचा पैसा जो आम्ही विश्वासाने बँकेत ठेवला तो आम्हाला मिळालाच पाहिजे या भूमिकेवरती ठेवीदार ठाम आहेत आणि त्यांची सगळी व्यथा, त्यांचं म्हणणं आमच्या वृत्तमालिकेच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतोय. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.